या संपूर्ण माहितीबद्दल पुढची बातमी काँग्रेसच्या नेत्या आणि लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। कालच त्यांनी गाजाबाजा न करता अर्जाचा एक संच दाखल केला होता। यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे आणि अन्य वरिष्ठ काँग्रेस नेत्यांची उपस्थिती होती। आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन करत प्रतिभा धानोरकर दुसरा संच दाखल करणार आहेत। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी चंद्रपूरमधून आपले प्रतिनिधी सारंग पांडे सध्या आपल्या सोबत आहेत। सारंग, आज पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करत प्रतिभा धानोरकर अर्जाचा दुसरा संच दाखल करणार आहेत। कोणकोणते नेते येणार आहेत आणि किती वाजता त्या जाणार आहेत अर्ज भरण्यासाठी? पहिल्या चरणाचं जे मतदान आहे त्याच्यासाठी नामांकन भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे साहजिकच आज मोठ्या प्रमाणात नामांकन जे आहे उरलेल्या उमेदवारांचे ते आज भरण्यात येणार आहे। आणि चंद्रपूरमध्ये आज जे सर्वात प्रमुख नाव आहे नामांकन भरणाऱ्यांमध्ये ते काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांचं आहे। एक मोठं शक्ती प्रदर्शन करून प्रतिभा धानोरकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी कालच प्लॅनिंग करण्यात आलेली आहे। तसं तर कालच त्यांनी एक नामांकन अर्ज दाखल करून ठेवलेला आहे, कारण निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे एक व्यक्ती कितीही जे संच आहे आपले नामांकनाचे दाखल करू शकतो आणि त्यामुळे काल प्रतिभा धानोरकर यांनी काही निवडक नेत्यांसोबत जाऊन तो फॉर्म दाखल करून दिलेला आहे। कारण आज शेवटचा दिवस आहे आणि रॅली काढायला उशीर झाला किंवा इतरही काही मुहूर्तासारखे विषय असतात, त्याच्यामुळे त्यांनी कालच एक फॉर्म दाखल करून ठेवलेला आहे। मात्र आज एक मोठं शक्ती प्रदर्शन प्रतिभा धानोरकर नामांकन अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने करणार आहे। मात्र या सर्वांमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की प्रतिभा धानोरकर जेव्हा नामांकन दाखल करतील त्यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जे उपस्थित राहतील का, हा एक मोठा प्रश्न आहे। कारण आपण गेल्या काही दिवसात पाहिलं तर वडेट्टीवार विरुद्ध धानोरकरचा एक मोठा संघर्ष चंद्रपूर लोकसभेच्या तिकीटाच्या निमित्ताने पाहायला मिळाला आणि जेव्हा धानोरकर यांना लोकसभेचं तिकीट जाहीर झालं त्यानंतर त्यांनी अगदी मल्लिकार्जुन खरगेंपासून तर सुनील केदारांपर्यंत सगळ्यांचे नावं घेतले। मात्र त्यांनी कुठेतरी जाणून बुजून विजय वडेट्टीवार यांचं नाव घ्यायचं टाळलं आणि त्यामुळे हा संघर्ष जो आहे तो अजूनही कायम आहे का आणि त्याचमुळे वडेट्टीवार आज नामांकनाला उपस्थिती लावतील का, हा एक मोठा प्रश्न आहे। आणि सर्वच काँग्रेस कार्यकर्त्यांचं वडेट्टीवारांच्या उपस्थितीवर आज लक्ष राहणार आहे। शेवटचा दिवस असल्यामुळे आज काही अजूनही 2-3 महत्वाचे नामांकन दाखल होऊ शकतात, ज्याच्यामध्ये MIM कडून नामांकन दाखल होण्याची शक्यता आहे। सोबतच राजेश बेले जे तेली समाजाचे कार्यकर्ते आहेत ते वंचित बहुजन आघाडीकडून नॉमिनेशन दाखल करण्याची शक्यता आहे आणि सोबतच राजू तोडसाम जे भाजपचे माजी आमदार आहेत आणि आर्णी विधानसभेचे 2014 मध्ये आमदार राहिलेले आहेत, ते सुद्धा गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून नामांकन दाखल करण्याची शक्यता आहे।